तालिका सभापतींना इथे बसवते. तुमची तिसरी लक्षवेधी आहे ती वेळेवर घ्यायची आपल्याला. तर आता हे सगळं तुम्ही स्पेसिफिक प्रश्न घ्या आणि त्याच्यानंतर 2:30 वाजता आपल्याला लंच ब्रेक घेऊन 2:30 ते 2:15 लंच ब्रेक घेऊन परत लक्षवेधी चालू ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला विधेयक घ्यायचंय आणि नंतर आपल्याला दोन्ही प्रस्ताव घ्यायचे. त्यामुळे वेळेची मर्यादा थोडी पाळता आली. तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचार 2:30 वाजता तोपर्यंत लक्षवेधी चालेल. मी तालिका सभापतींना बोलवते इकडे. सभापती महोदय, अत्यंत एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि यातून लाखो कर्मचाऱ्यांचा फायदा त्या ठिकाणी होतोय. मंत्री महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण आता जे अनरजिस्टर्ड आहेत त्यांना जेवण बंद केले. 6 सप्टेंबर 2022 ला केंद्र शासनानं पत्र काढले की सेल्फ डिक्लेरेशन घेऊन तुम्ही त्यांची नोंदणी करा. मी जर स्वतः कामगार म्हणून सेल्फ डिक्लेरेशन दिलं तर तुम्हाला नोंदणी करणं बंधनकारक आहे आणि त्याला जेवण देणं या ठिकाणी बंधनकारक आहे. आणि म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्टरवर अवलंबून आहे. कॉन्ट्रॅक्टर 10 जण एकत्र वेगवेगळे फर्म काढतात, 20च कामगार दाखवतात कारण की त्यांना प्रॉव्हिडंट फंड द्यावा लागतो आणि म्हणून हे रजिस्ट्रेशन आपल्या इथं कमी झालेलं. तर माझं म्हणणं काय की सेल्फ डिक्लेरेशनवर एक मोहीम राबवा. दुसरं, मी जाहीरपणे सांगतो की या सगळ्या गोष्टीत ऑथरायझेशन म्हणजे व्हेरिफिकेशन फायनल करायसाठी दुकान चालू झालेलं आहे. जिल्हा स्तरावर या गोष्टी अत्यंत वाईट पद्धतीने या ठिकाणी चालू. कोण माणूस अर्ज घेऊन येतो, तो किती देणार याच्यावर रजिस्ट्रेशनला मान्यता होते. ही सुटसुटीतपणा तुम्ही राज्यात आणला पाहिजे. मी एकदा अर्ज केला की ते रजिस्ट्रेशन माझं कन्फर्म झालं पाहिजे. ते ऑथरायझेशन तुम्ही जिल्हा पातळीवर ठेवलेलं आहे. आता अनेक गोष्टीत आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करतोय. इथं त्या कामगार उपायुक्तानं सगळी कागद बघायची, परत त्यांना एक नवीन गोष्टी अटी काढायच्या, ते रिजेक्ट करायचं आणि मग भेटल्याशिवाय रजिस्ट्रेशन होत नाही. हे सर्रासपणे सगळीकडे चाललेलं. आणि म्हणून हे तुम्ही सुसूत्रता कशी आणणार रजिस्ट्रेशन मध्ये, तो महत्वाचा विषय. कारण की ही योजना लोकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे, या दृष्टीनं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मी म्हटलं तसं सेल्फ डिक्लेरेशन मानून ते तुम्ही या ठिकाणी करणार. आणि एक तिसरा प्रश्न, हे सगळं मधलं झाल्यानंतर मधल्या काळात कामगार विभागामध्ये ब्रिक्स कंपनीच्या माध्यमातून काल मला कामगारांचं शिष्टमंडळ भेटलं. तुम्ही त्या लोक पुरवठा करणारी कंपनी रद्द केली. ठीक आहे, कंपनी रद्द केली, त्याची कारण काय असतील माहित नाही, परंतु त्या लोकांना घेऊ नये ही कुठली अट आहे? जे 10-15 वर्षे काम करतायत, तुम्हाला एखादी मॅन पॉवर पुरवणारी कंपनी बद्दल आक्षेप असतील, बाजूला केली. त्या लोकांच्यावर अन्याय कशासाठी करताय तुम्ही दुसरी कंपनी लावा, आमची हरकत नाही, नियम बदला, काय करायचं ते करा. परंतु 10 आणि 15 वर्षे काम केलेल्या लोकांना अगदी वाऱ्यावर चढायचं उद्या बसून तुम्ही याचं नाही, नवीन लोक आम्ही घेणार, हे कृपा करून थांबवा. माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत आणि हे सगळ्या बाबतीत एक विस्तृत, इथं सचिन आहेत, भाई जगताप आहेत, आम्ही सगळेजण संघटनात्मक पातळीवर काम करणारी मंडळी आहेत. तर ही योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवायसाठी एखादी एक विस्तृत बैठक आपण लावावी अशी आमची अपेक्षा आहे. सभापती महोदय, एक पहिला प्रश्न यांचा होता की पारदर्शकता आली पाहिजे. काही संघटना असतील, काही लोक असतील, कामगारांना वेठी धरायचं, त्याच्याकडून पैसे घ्यायचे, ते नोंदणीमध्ये यायचे. ऍक्च्युली ही नोंदणी ऑनलाईन होते आणि ऑनलाईन करत असताना निश्चित त्याचं पॅन कार्ड असेल किंवा त्याच्या बाकीचं कोड नंबर त्याच्या व्हॉट्सअप मोबाईलवर येतो आणि मोबाईल नंतर तो ऑन केल्यानंतर ती नोंदणी होते त्याची. त्यामुळे कुणीही करत असेल, काय करत असेल, पण मध्यंतरी चातुर्यानं बरेच लोक असे आहेत की जे एजंट लोक आहेत ते सगळ्याचे मोबाईल पण घेऊन यायचे आणि त्या पद्धतीने ते करायचे. पण बंटी पाटील साहेब, मी निश्चित सांगेन आपल्याला की ह्यावर कंट्रोल करायचा निश्चित आम्ही प्रयत्न केलेला आहे आता. आणि सगळंच बंद झालं असं माझा दावा नाही आहे, पण काही कंट्रोलमध्ये आणायचा आम्ही निश्चित प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी आम्ही फौजदारी पण केली यांच्यावरती, जे एजंट लोक असतील, फसवाफसवी करत असतील, त्यांच्यावर कोण पैसे घेत असतील. दुसरा मुद्दा सांगितलं तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन करून. सर, सेल्फ डिक्लेरेशन केलं तर बनावटीचा मोठा व्याप तयार होईल तिथं सेल्फ डिक्लेरेशनला. नाही, केंद्रानं हे पण सांगितलं की 90 दिवसाचं सर्टिफिकेट बिल्डरकडून घ्यायलाच पाहिजे, हे पण तिने सांगितलेलं आपल्याला. पण तरी पण मी चेक करून घेतो. नाही, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, तरी मी ते चेक करून घेतो आणि चेक करून घेऊन निश्चितच तसं सांगत असं त्यातून आपण मार्क काढायला आपल्याला काही हरकत नाही आहे. दुसरी गोष्ट, तिसरं त्याचा तो विषय वेगळा आहे, पण तरी पण
जी एजन्सी आपण बंद केली, आम्ही कुठेही म्हटलं नाही की तुम्ही मॅनपॉवर ही घेऊ नका ती घेऊ नका. जो आपलं डिपार्टमेंट किंवा जी एजन्सी आपल्याला डिमांड करेल की एवढी मॅनपॉवर आम्हाला पाहिजे, त्या एजन्सीनं कुठली मॅनपॉवर घ्यावी, काय करावी, हे महत्वाचा मुद्दा आहे. पण ज्या ब्रिज कंपनीची जी काही लोक कामाला होती, जिकडे तिकडे कामाला होती, ह्या कामामध्ये त्यांनी कामं किती केले ह्याचा पण आढावा झाला पाहिजे. कारण त्यामध्ये बॅकलॉग खूप मोठा राहिलेला आहे आणि काम करत नसतील, पगारच घेत असतील तर त्याचं पण आढावा घेऊन ती जी एजन्सी सप्लाय करणार त्यांनी चांगली माणसं कामाला दिली तर आमची हरकत नाही. सचिन काढू नका, ठीक आहे, 5% काम करत नसतील त्यांच्यावर आहे, परंतु सरसकट येऊच नाही ही भूमिका चुकीची आहे. नाही घेतली आहे तशी, तुमचे अधिकारी तसं खाली सांगतायत. मी कुठल्या अधिकाऱ्याचं नाव घेत नाही, परंतु अधिकाऱ्यांनी खाली इन्स्ट्रक्शन दिलेत जुनी माणसं घ्यायची नाहीत म्हणून. मग नवीन एजन्सी घेणार कशी नवीन माणसं? न कुठली माणसं घ्यावी हे त्यांनी ठरवायचं आहे. माणसं कॅपॅसिटीची असावीत आणि माणसं काम करणारे असावीत. मागला आढावा घ्यावा. 2 मिनिटं शशिकांत, 2 मिनिटं. त्या ठिकाणी ज्या जागा रिक्त झालेल्या आहेत त्या जागेवर भरण्याचा सरकारने खरं म्हटलं तर त्या जागा लगेच भरायला पाहिजे. तरी सुद्धा गेले 8-10 वर्ष 15-15 वर्षापासून तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर तीच लोक, कॉन्ट्रॅक्टर बदलला तरी तीच लोक काम करतायत. स्पेसिफिक सदस्यांनी प्रश्न विचारलाय, 12-12, 15-15 वर्ष जी लोक आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेत काम करतायत त्यांना कॉन्ट्रॅक्टर बदलला तरी आपण अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सूचना करून त्यांना त्या ठिकाणी ठेवण्याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा. आम्ही असं म्हणत नाही परमनंट करा, पण त्या लोकांना घ्यावा एवढी त्यांची अपेक्षा आहे तेवढं न्याय द्या आणि ते तुम्ही करू शकता. पॉवर डिपार्टमेंटला मॅनपॉवर कमी आहे त्यामुळे काम होत नाहीये, पुरेपूर होत नाही हे मान्य मलाही आहे. पण निश्चितच आता आकृतीबंध आमचा तयार होते सगळ्या डिपार्टमेंटचा. आकृतीबंधच्या माध्यमातून लगेच आम्ही ती भरती करू अजून कोणीच आणि नाही. तोपर्यंत जेवढी रिक्वायरमेंट आम्हाला लागेल तेवढी आम्ही हा ठेकेदार करून घेऊ. नाही, कोण आमचं नातेवाईक नाही, कोण आमचं दुश्मन नाही, ते आम्ही काही त्यांना बघितलेलं नाही. त्यामुळे असा विषय नाहीये. पण काम करणारी माणसं जर ही लॉंग टाइम 10 वर्ष 5 वर्ष काम करत असतील, एकाच ठिकाणी काम करत असतील. बंटी पाटील साहेब, मी माझ्या जिल्ह्यामध्ये मी बघितलं की जो कामाला लागलेला माणूस 10 वर्ष काम करतो आणि आतमध्ये काम करत असताना बाहेर एक त्याचं ऑफिस चालू होतं आणि ऑफिसमधून सगळे व्यवहार चालत असतील तर अशा लोकांचं आपण जरा मार्किंग केलं पाहिजे आणि मार्किंग करून ठेवलं पाहिजे. तर हे 10-10, 20-20 वर्ष जर लोक तिथं काम करत असतील तर ते घरोबातर बसलेले. पण हे सगळं पडताळून करून माझं दुमत नाही की ह्यात चांगली माणसं कामावर आली पाहिजे, त्यामुळे माझं दुमत नाहीये. आम्ही तशी इन्स्ट्रक्शन देऊ. हे सर्व जर तुम्हाला दूर करायचं असेल तर मंत्री महोदय लगेच तुमचंच नाव की तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट स्कीम आणता येईल का हा बघायला पाहिजे. कारण तुम्ही उत्तरामध्ये एका बाजूला काय म्हटलंय की लोक जेवणाचा डबा स्वतः घेऊन येतात म्हणून एवढी मागणी केली नाहीये. दुसरी गोष्ट, सेंट्रल किचनची जी क्षमता आहे ती आहे 25,000ची आणि तुम्ही जेवण वाटताय 70,000 लोकांचं. म्हणजे कशा प्रकारे चाललंय ते माहिती आहे. सभापती महोदय, मोठ्या प्रमाणावरती जर शासकीय काम किंवा शासकीय जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जे कामं होतात त्याच्यामध्ये पण जर ही स्कीम जर इम्प्लिमेंट केली तर हे होईल. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की शासकीय मोठ्या प्रमाणात, आता एक आमचा उदाहरण कोस्टल रोड बघितला तरी देखील तिकडे 20-30,000 लोक तरी काम करत असतील पण त्यांना डायरेक्ट बेनिफिट मिळत नाही. म्हणून डायरेक्ट बेनिफिट स्कीम तुम्ही करू शकता का? 1,000 कोटीपेक्षा जास्तीची निधी या महामंडळामध्ये निर्माण झालेला आहे. मागे आपल्या हसन मुश्रीफ जी बसलेले आहेत ते देखील कामगार मंत्री होते आणि त्या कारकीर्दीत हे आपण बिल आणलं आणि 2% सेस पण आपण इम्प्लिमेंट केले. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एवढी जी रक्कम जी आहे ही वाया जाता कामा नये. आता तुम्ही असंघटितसाठी नवीन महामंडळ तयार करण्याचं काम करताय तेही स्वागतार्ह आहे, पण ती महामंडळाची अवस्था पण अशी महामंडळासाठी होता नाही. आणि म्हणून कंपल्सरी रजिस्ट्रेशन तुम्ही ज्यावेळी एका कंपनीला टेंडर देता किंवा शासकीय टेंडर देता त्यामध्ये हा नॉर्म्सच टाका ना तुम्ही की बा त्याला तुम्हाला हे नोंदणीकृत करावी लागेल. तो आकडा शासनाकडे आहे आणि त्यांनी डायरेक्ट स्कीमची योजना आपण आणणार आहात का? निश्चितच तपासणी करून त्यावरती निर्णय करता येईल आपल्याला. मग काय सांगितलं की एक बैठक व्हावी सगळ्यांची आणखी त्यामध्ये काही सूचना घ्याव्यात. त्यासाठी एक बैठक तातडीने लावली जाईल. आपली तातडीनं म्हणलं नाही, तातडीनं बैठक लावली जाईल आणि काही सूचना तुमच्या असतील की जेणेकरून हेतून मार्ग निघेल या दृष्टिकोनातून आपण एक बैठक लावून त्यावरती मार्ग काढू. मी नाही म्हणलो. सचिन प्रवीण दरेकर. सभापती महोदय, या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे एकूण जे आपण बिल्डरकडून किंवा इमारतीचे पैसे गोळा करतो ते किती रक्कम गोळा झालेली आहे. त्याचबरोबर आज अनेक कामगार हे सदस्य नाही आहेत. आपण ऑनलाईन बोलतो परंतु त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत आज मुंबईत अनेक झोपडपट्ट्या जर घेतल्या
अगदी कांदिवलीपासून ते मुलुंड घाटकोपरपासून ते शिवडीपर्यंत तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बांधकाम कामगार राहतात. तर यांच्यासाठी एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन त्या कामगार वसाहतींमध्ये त्या झोपडपट्ट्यांमध्ये जर विशेष ड्राईव्ह आपण घेतलात तर अनेक लोकांना याचा लाभ देता येईल. आपण काय होते मंत्री महोदय, त्या ठिकाणी एजन्सी काम करतात, मध्यान्ह भोजनाचे ट्रक टेम्पो दिसत आहेत, ते काही नाक्यांवर जात आहेत, हजेरी लावत आहेत, परंतु मोठा वर्ग आज वंचित आहे. तर सभापती आपल्या माध्यमातून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या ठिकाणी एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन या मुंबईतल्या सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये जे बांधकाम कामगार त्या ठिकाणी काम करतात त्यांना या सर्व महामंडळाचा लाभ मिळणार का? सभापती महोदय, कामगाराची नोंद झोपडपट्टीमध्ये जाऊन करता येणार नाही. जिथं काम चालतंय तिथंच आपल्याला नोंद करता येईल. त्याचा ड्राईव्ह आपण जर लोकेशन आम्हाला दिलं, तर आम्हाला लोकेशन दिलं, असं काय तर बाबा बॅकलॉग मोठा आहे तर त्या ठिकाणी आमचे अधिकारी एजन्सी जाऊन ती नोंद करेल, त्याबद्दल शंका नाही आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून स्पेशल ड्राईव्ह आपण राबवला जातो. अभिजित वंजारी. महोदय, बेसिकली ही जी योजना आहे कामगारांकरता, या योजनेवरच आक्षेप आहे माझा. दस साहेब माझ्या तर सभापती महोदय, हा अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे. आणि ज्या पद्धतीनं ऑर्गनाइज क्राईम राहते त्या पद्धतीचा ऑर्गनाइज भ्रष्टाचार जर कशाला म्हणत असेल तर त्याचा जिवंत नमुना म्हणजे मध्यान्ह भोजन पुरवठा करणारे कंत्राटदार या राज्यातले हे चोर आहे आणि राज्यातल्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम या लोकांचं आहे. विशिष्ट पद्धतीनं फक्त स्वतः एलिजिबल असलं पाहिजे अशा पद्धतीची सेटिंग करून त्या ठिकाणी GR काढला जातो, जेणेकरून दुसरा कुठलाही व्यक्ती किंवा कंपनी त्या ठिकाणी एलिजिबल होणार नाही आणि तो तर पुरवठा करू शकणार नाही, अशा पद्धतीचं काम आहे. आता समजा कंत्राटदारांना आपण त्या पद्धतीने समजा भोजन पुरवतो तर वेगवेगळ्या ठिकाणी त्या बांधकामाच्या साईटवर समजा त्या ठिकाणी भोजन पोहोचवतात का? आणि नंतर समजा एकाच ठिकाणी भोजन ठेवणार असेल तर ते सर्व रजिस्टर्ड असलेले कामगार त्या ठिकाणी येतात का? हा प्रश्न आहे. आणि म्हणून अब्ज रुपयाचा घोटाळा आहे. मोदी साहेबांनी या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये अनेक योजना डीबीटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण करत आहे. तर मग ही डीबीटीच्या माध्यमातून का नाही? त्याला स्वतःच्या पोटाची आग आहे, त्याला जेवण करायचं आहे, तर त्याला जर पर थाळी तुम्ही पैसे दिले तर तो जेवण करेल ना. परंतु कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी 80% पैसा हा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये टाकण्याचं काम आहे. कोणाचंही सरकार असो, परंतु हे कॉन्ट्रॅक्टर वर्षानुवर्षे हेच लोक काम का करत आहे? नागपूर शहरामध्ये औरंगाबाद डिव्हिजन आणि पुणे डिव्हिजन याचं काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टरकडे आहे आणि तिथले आकडे सुद्धा माहीत झाले पाहिजे. त्याच्यावर एसआयटी आपण लावणार का? माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, ह्या सगळ्या बांधकाम कामगारांच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या डीबीटीच्या माध्यमातूनच चालवल्या जातात. दुसरी गोष्ट आपण सांगितली की कामगारांचा जो भ्रष्टाचार दिसतोय, बाकी दिसतोय, तसं कुठेही आढळून आलेलं नाहीये. आपण जर तसं ऐका तुम्ही अरे नाही आणि नाही वन मिनिट ऐका. आता माझं एक गोष्ट आहे की ही स्कीम चालू झाली 2020 साली, त्याला मान्यता मिळाली 2019 साली, 20 साली स्कीम चालू झालेली आहे. आज मी चालू म्हणून चालू केलेली स्कीम नाही आहे ही. 20 साली ऐका तुम्ही, आता 20 साली ही चालू झाली स्कीम. त्यामध्ये त्याची कालावधी 24 पर्यंत, त्या कॉन्ट्रॅक्टचा कालावधी 24 पर्यंत आहे. आता 24 पर्यंत जर कालावधी त्याचा असेल, बाकीच्या गोष्टीमध्ये त्याला 2 वेळ एक्सटेन्शन दिलं गेलं, पण 24 पर्यंत कालावधी असेल तर 24 पर्यंत ह्या कॉन्ट्रॅक्टला आपल्याला काढणं उचित ठरणार नाहीये. पण निश्चित आपण म्हणतात की एकच ठेकादार, एकच सगळं, पण जोपर्यंत त्याला आता त्या 20 साली त्याला ती मान्यता दिलेली आहे, ते आता मी काय बदलू शकत नाहीये. पण निश्चितच त्यानंतर विचार करता येईल आपल्याला की एजन्सी चांगली कुठली काय कुठले, त्यानंतर ठरवता येईल, बरोबर ना? तर त्या पद्धतीने आपण करता येईल. दास साहेब बोलतील. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य एकनाथराव खडसे साहेब आणि अभिजित वंजारी साहेब जे बोलले, हे मध्यान्ह भोजन जी योजना आहे, या योजनेमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा 65 कोटी रुपयाचं असं प्रकरण पुढे आलेलं आहे. आणि हे ऑर्गनाइज क्राईम वगैरे जे शब्द वापरले त्याच्यामध्ये काही तथ्य आहे. आणि दुर्दैव असं आहे की ते तुमच्याच कालावधीत ऑर्गनाइज क्राईमची सुरुवात झालेली आहे. आणि परंतु हे सत्य आहे. माझं मत असं आहे सभापती महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की 2024 पर्यंत याची मुदत आहे.
मग जर एखाद्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती ही अपारदर्शक योजना आहे असं लक्षात आल्यावर ते थांबवता येत नाही का? हे अग्रीमेंट कायमस्वरूपीचं अग्रीमेंट केलंय याचं उत्तर मंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. आणि सभापती महोदय त्यांनी सांगितलं की आमचा ऊसतोड कामगार जो आहे तो असंघटित कामगारामध्ये टाकला. सगळ्यात चांगली जर योजना मध्यान्ह भोजनाची जर करायची म्हणलं तर ती ऊसतोड कामगारांच्या बाबतीमध्ये होऊ शकते. माननीय मंत्री महोदय हे पश्चिम महाराष्ट्राचे आहेत. सतेज पाटील साहेब जे बोलले ते सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचे, ते कारखानदार आहेत. साखर कारखान्यावरती आमच्या इकडच्या ठराविक 14 जिल्ह्यातला, त्यात सभापती महोदय नाशिकच्या सुद्धा ऊसतोड कामगाराचा समावेश आहे. आपल्या शेजारचाच नांदगाव, बागलाण ते जे तालुके आहेत आणि खाली दिलीपराव आमदार आहेत तो पार्ट आहे. आणि जो नंदुरबार पासून यवतमाळ पर्यंतचा पट्टा, बीड जिल्हा, अहमदनगर इथला ऊसतोड कामगार जयंत पाटील साहेब शेकापचे त्यांचे कारखाने आहेत. त्यांचे तर इथे आहेत आणि बाहेर परदेशात सुद्धा आहे, टांझानियाला सुद्धा आहे बरं का. ऊसतोड कामगारांच्या बाबतीमध्ये असंघटित कामगाराच्या यादीमध्ये ऊसतोड कामगार न टाकता किमान मध्यान्ह भोजनामध्ये, कारण हा कारखान्याच्या 15 ते 20 किलोमीटर रेडियस मध्येच ऊसतोड कामगार ऊस तोडायचं काम करतो. म्हणून या मध्यान्ह भोजन योजनेमध्ये सेंट्रलाइज किचन करून ऊसतोड कामगारांना, जो या राज्यामध्ये 11 ते 14 लाखापर्यंत आहे, त्या ऊसतोड कामगाराला ही योजना आपण लागू करणार आहात का? सभापती महोदय, ऍक्च्युली या योजनेमध्ये सुधारणा व्हावी यासाठी आम्ही आता बांधकाम कामगारांना ज्याची नोंद झाली आहे त्यामध्ये आम्ही आरएफ कार्डची योजना आम्ही आखलेली आहे. आरएफ कार्ड आम्ही वाटायला चालू केलेली आहे. त्यामुळे आज 1-2 महिन्यामध्ये सगळ्या नोंदणी कामगारांची आरएफ कार्ड त्यांना मिळतील. त्यानंतर आरएफ कार्ड मिळाल्यानंतर त्यांना फॅसिलिटी घ्यायला सगळ्या सोप्या जातील. तर जेवण असू द्या किंवा इतर कुठल्या गोष्टी असू द्या. त्यामध्ये सुरेशने विचारलं की, आमदारांनी विचारलं की ऊसतोड कामगार, आता ऊसतोड कामगाराचं तर महामंडळ पहिल्यापासून स्थापित आहे. आता ऊसतोड कामगारांसाठी मगाशी म्हणले की ऊसतोड कामगार हा कायम वर्षानुवर्षी ऊसतोड जात नाहीये. तो काही दिवस जातो आणि परत 6 महिने तर बाकी आहेत. हो, मान्य. माझा ऐका पुरं बरं. नाही, आमचं दुमत नाहीये. जर ऊसतोड कामगार ही आमच्याकडे नोंदणीत आले तर त्या पद्धतीने त्यांनाही नोंदणी देऊ, त्यांनाही फॅसिलिटी आपण देऊ. ते बी कामगार आहेत. त्यामुळे हे मंडळ, सुरेशराव, मंडळ आम्हाला जर हे आमच्याकडे दिलं, पहिलं होतं तसं आमच्याकडे कामगाराकडे दिलं तर त्याला म्हणजे जॉईन करून आपल्याला घेऊन प्रोसिजर करता येईल आपल्याला. पण ते मंडळ सामाजिक न्यायामध्ये गेलं आणि त्यांनी हो आणि त्यांनी ते सांभाळलं. त्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम येतोय. पण तरी पण कामगार आहे ना, त्यांना ऊसतोड कामगार पण आम्ही नोंदणी करायला आमची हरकत आहे. 2 मिनिटं. भारती 1 मिनिट. सभा बसा 2 मिनिटं मी उत्तर देतो. बसा 2 मिनिटं बसा खाली. भारती बोला. सभापती महोदय, भारती या मान्य नाथाभाऊ 2 मिनिटं. ते बोलताय नंतर बोलत नाही. बसा 2 मिनिटं बोला. माननीय आपल्या दालनात घेऊन. माननीय सभापती महोदय, या महामंडळाचं नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असं आहे. आता या महामंडळाने इतके वर्षात कोणाचं खरं कल्याण केलं असा रिसर्च करणारा विषय आहे. सभापती महोदय, केंद्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कायदा अंतर्गत 1996च्या 24 कलमा अंतर्गत असा उल्लेख आहे की एका आर्थिक वर्षातील प्रशासकीय खर्च हा त्या आर्थिक वर्षातील एकूण खर्चाच्या 5% पेक्षा जास्त असता कामा नये. पण सभापती महोदय, 10 वर्षात प्रत्येक आर्थिक वर्षातील प्रशासकीय खर्च हा या ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असून 2011 ते 18 या 10 वर्षाच्या काळात
117,98,44,962 एवढा प्रशासकीय खर्च याच्यामध्ये आलेला आहे, जो 8 पट जास्त आहे. मला माननीय मंत्री महोदयांना विनंती करायची आहे आणि विचारायचं आहे की एवढा 8 पट जास्त खर्च प्रशासनावरती जो केला गेला, याच्यावर आपण एन्क्वायरी कमिटी बसवणार आहोत का? माझा दुसरा मुद्दा आहे सभापती महोदय की 6 नोव्हेंबर 2012 या मंडळाची एक मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये निर्णय झाला मासिक नेटचा, इंटरनेटचा खर्च 1000 रुपये प्रत्येक विभागीय आणि जिल्हा कार्यालयाला. जे कार्यालय ऑलरेडी वायफाय ग्रस्त आहे, ज्या कार्यालयामध्ये ऑलरेडी इंटरनेट आहे, तिथे या खर्चाची आवश्यकता काय? आणि सभापती महोदय, मला तिसरी विनंती करायची आहे की या महामंडळामध्ये सुरुवातीला याचा उल्लेख केला आहे की ते एक विधानसभेचा सदस्य, एक विधान परिषदचा सदस्य त्या महामंडळावर असेल, अजूनपर्यंत घेतला नाही. त्यामध्ये कामगारांचा प्रतिनिधी असेल, मालकांचा प्रतिनिधी असेल, त्याची नियुक्ती झाली नाही. जोपर्यंत अशा प्रकारचं प्रतिनिधित्व त्या महामंडळावर येणार नाही, तोपर्यंत योग्य ते निर्णय होणार नाही. अशा प्रकारचे निर्णय मंत्री महोदय सरकार लवकर घेणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, मग सांगितलं की शासकीय खर्च हा मर्यादित करण्यापेक्षा तो जास्त आहे, पण तसा तो जास्त नाहीये. आमच्या लिमिटमध्ये 5.1% झालेला आहे. आता पहिल्यापासून जर बघितलं तो किती झाला, पण माझ्या कारकिर्दीमध्ये 5.1% खर्च आम्ही लिमिटेशन त्या बांधत आहोत. आता जास्त खर्च झाला हा योजनेवरती खर्च झाला हे मी मान्य करेन, पण प्रशासकीय खर्च हा 5 ते 6% वर आम्ही केलेला नाहीये, हे आपल्याला मी सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, साहेबांनी सांगितलं की, आमदार साहेबांनी सांगितलं की बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण निश्चितच त्यावरती आम्ही सगळी चौकशी करू आणि सगळे ज्यांनी प्रश्न मांडले, ज्यांना इच्छा आहे त्यासाठी एक तातडीची बैठक आपण बोलू आणि अधिवेशन संपल्यावर अधिवेशन संपल्यावर आपण एक तातडीची बैठक बोलून ह्या आपल्या सूचना सगळ्या घेतल्या जातील आणि त्यामध्ये कशी सुधारणा करता येईल त्या सुधारण्यामध्ये माध्यमात आपण करता येईल. चर्चा चुकीच्या ठिकाणी चालली आहे, मी म्हणून बोलायला उभा राहिलो. विषय असा आहे की इमारत बांधकामाच्या बाबतीमध्ये जो पैसा गोळा होतो तो सर्वात या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मंडळामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी गोळा होतोय. नियम काय म्हणतो की ज्या मालकाकडून पैसा वसूल झाला असेल तिथे काम करणाऱ्या लोकांनाच याचा फायदा मिळणं गरजेचं आहे, असा नियम आहे. दुर्दैवाने या नियमाला बाजूला सारून महाराष्ट्रातल्या ज्याच्या नोंदणी झालेल्या आहेत त्या सगळ्यांना सरसकट मध्यान्ह भोजनाचा या ठिकाणी लाभ दिला जातो. खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडून वसुली झाली किंवा ज्यांच्याकडून लाभ मिळाला त्या मालकाकडे काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी त्याचा फायदा होतो का, हाचा माझा प्रश्न आहे. आणि जर सरकारी यंत्रणेमध्ये बहुतेक सरकारी यंत्रणा ज्या ठिकाणी अशा प्रकारचे कामगार इमारतीसाठी वापरतात त्याचे पैसे आजही सरकारने कायदा केल्यानंतर सुद्धा जमा होत नाही, वस्तुस्थिती आहे. आणि मग सरसकट जो नियमाने आपण 1% घेतोय, एनओसी घ्यायला गेला, बांधकामाची एनओसी घ्यायला गेला की त्याच्याकडून 1% आपण आकारणी करतो. ही 1%ची आकारणी करताना आपण फक्त पैसे वसुली करण्याचा प्रयत्न करतोय. हे वसुली करत असताना तिथे काम करणाऱ्या लोकांची सुद्धा तुम्ही नोंदणी कंपल्सरी केली पाहिजे. समजा माझ्या इमारतीची नोंदणी करताना 1% वसूल झाला तर माझ्याकडे काम करणारा जो माणूस आहे त्याची नोंदण्याने त्याला लाभ मिळणं गरजेचं आहे, तो खरा लाभार्थी आहे. पण आपण काय करतोय की ज्यांनी नोंदणी केली होय, ज्यांनी पैसे भरले नाहीत, ज्यांच्या मालकाचे पैसे वसूल झाले नाही, ऊस तोडणीचा विषय आला तर कारखान्याने भरायला पाहिजे पैसे, पण त्याच्या व्यतिरिक्त सरसकट फक्त नोंदणी केली त्यालाच आपण पैसे त्या ठिकाणी वाटप करतोय. माझं स्पेसिफिक म्हणणं असं आहे, या बाबतीमध्ये शासन जेवढ्या सरकारी कामापासून सगळीकडे अशा पद्धतीची आकारणी करून त्या पद्धतीने या मंडळामध्ये वसुली करणार का, कारवाई करणार का, एक. आणि ती कारवाई करत असताना ज्यांच्या बाबतीत त्या कंपनीमध्ये किंवा ज्या प्रशासनाच्याकडून त्या ठिकाणी रक्कम जमा होईल तिथल्या लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना वाटप करणार आहात का. तिसरा, ज्या व्यतिरिक्त कोण काम करत असेल त्यांना त्या ठिकाणचे लाभार्थी म्हणून जर त्या ठिकाणी पैसे दिले जात नसतील त्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी आपण नियम करणार आहात का. सभापती महोदय,
आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी एक प्रश्न विचारलेत. ही लाभ मिळतो फक्त बांधकाम कामगारांनाच मिळतो, त्यामुळे दुसऱ्याला मिळत नाहीये. मध्यंतरी कोरोनानंतर काही मागल्या कालावधीमध्ये आपण कोरोनामध्ये सगळ्यांनाच कामगारांना ते द्यावं असं एक आग्रह धरला होता. आपण 1 वर्ष ते थांबवलं. 1 वर्षानंतर त्याच वाढीसाठी आपण एक्सटेन्शन दिलं आणि परत आपल्याला समजलं की आता हे नोंदणी होत नाहीत, पण कामगारांना पण त्याची जरूर पडली पाहिजे. आपण नोंदणी केली तर आपल्याला फॅसिलिटी मिळणार आहेत. त्यामुळे कामगारांनी त्या नोंदणी करून घ्याव्या असं आम्ही आव्हान पण केलं आणि प्रबोधन पण केलं. आणि ह्या योजना फक्त कामगारांसाठीच वापरल्या जातात. आता तुमचा सेसचा प्रश्न आला. सेस जो 1% येतो आपल्याकडं, तो निश्चितच जिथं बुडतो, जिथं बुडवला जातो, बुडवणारे कोण आहेत याचंही लक्ष ठेवलं जाईल. आणि निश्चितच जे बांधकाम चालले त्याची इन्क्वायरी करून तो शेष आला की नाही याची पडताळणी करून ज्या बांधकाम कामगाराला त्या विभागातल्या बांधकाम कामगारांची नोंद झाली की नाही हे पण चौकशी करून आम्ही निर्णय करू. सभागृहाचा टाइम संपलेला आहे. नंतर 3:15 पण आहे. 3:15 नाही 3:15 आता.